आता ते जनार्दन स्वामींना महाराज यज्ञ आवडायचे. जनार्दन स्वामी ती विभूती देतात आणि त्या विभूतीच्या जोरावरती बऱ्याच लोकांचं कार्य होतं. तुम्हाला बऱ्याच लोकांना अनुभव आहे, बऱ्याच लोकांनी त्यांची सेवा केलेली आहे. मला काय त्यांचं सेवा करण्याचा योग आला नाही, परंतु आमचे वडील आजोबा पणजोबा त्यांच्या सेवेत होते आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने मला त्यांच्याजवळ जाण्याचा योग आला. आणि मग ती प्रवचन करण्याचा माझा योग, काय सांगावं ह्या तरुण मंडळीला, काय सांगावं तरुण मंडळींना, असं करत मी एक दिवस त्या निलकंठेश्वरला सातपूरला बसलेलो. ते स्वामींची त्या ठिकाणी कुटी आहे आणि त्या कुटीमध्ये मी चिंतन करत बसलो, काय सांगावं बाबा, काय तुम्ही तरी सांगा बाबा. त्या समाधी पुढे मी बसलो आणि असं असताना एक आजी आली. ऐका बरं माता मौल्यांनो, ऐका, शेवट आहे, माझा वेळ संपली, शेवट करतो. ती आजी आली, तिने सांगितलं, हे बाबा मला त्या ठिकाणून काय कर, थोडीशी विभूती दे. ती आधी म्हणली मला ती राख दे, राख. ती मालेगावकडची आजी होती, मालेगाव धुळ्याकडची. ते आमच्या तिथं सातपूरला तिथं कुटिया आहे, त्या कुटियामध्ये तिथं आलीत. दादा ती राख दे रे मला. म्हटलं आई राग बीक नाही बा. आता मला वाटलं म्हातारीला काय आहे की नाही, तर बरेच म्हातारे आहेत ते. मला महाराज नुसतं बोट जरी पाहिले तरी मी सांगतो यांचं कोण राखला येतो कोण, सांगू का नको ना. मला वाटतं ती म्हातारी मिस्त्री लावायला राग मागत असं. म्हणजे आई राग बीक काय तसलं काही तर भेटत नाही. म्हणलं हे बाबा दे रे दे, ते असेल पाय थोडीशी म्हणते तिथं. म्हणलं आई नाही आई. आणि योगायोगा असा त्या दिवशी नेमकी विभूती संपलेली होती, थोडीशीच बाकी राहिली होती. लोक जे येणारे जाणारे त्यांना कपाळाला लावायला ती भेटत होती. मग आई नाही हो म्हटलं, पण ती आई थोड्या वेळची परत फिरून आली. हे पोरा दे रे ती थोडीशी. लय झालं काय, कशा करता तुम्हाला पाहिजे का अट्टहास करताय, मी सांगतो नाही म्हणून. अरे बाबा तसं नाही रे, राग नको भरू. म्हणलं आई झालं काय, एवढी काय गरज आहे, उद्या या, उद्या घेऊन जा. म्हणे नाही बाबा मला आजच मालेगावला गावाला जायचंय, मला दे ती थोडीशी. म्हणलं आई खरं सांगा गड्या, कशाला पाहिजे तुम्हाला. म्हणे अरे बाबा काय सांगू तुला, न सांगण्यासारखं काय, तसं माझ्या जीवनात काय झालंय काय घडलंय तुला कसं सांगावं. अरे तरुण अवस्थेत माझ्या आई वडिलांनी मोठ्या थाटापटात माझं लग्न करून दिलं. ऐका माय बाप, फार थाटामाटात लग्न करून दिलं. आणि झालं असं, नवऱ्याच्या घरी गेले आणि काही थोड्या दिवसामध्येच काय झालं काही कळेना, माझी तब्येत अस्ताव्यस्त झाली. खूप प्रयोग केले, खूप वैद्याकडे गेले, या बाबाकडे जाय त्या बाबाकडे जाय, अंगारे दुपारे काय नाही. आता त्या काळाचं, आता ती आजी आली माझ्याकडे, त्यावेळेस काही डॉक्टर हाकीम वगैरे काही नव्हते, डॉक्टर वगैरे काही नाही. असंच या बाबाकडे जाय वैद्याकडे जाय, हे कर ते कर. बाबा नवे नवे ते प्रयोग केले महाराज, पण मला काही फरक पडणार आहे. झालं एक दिवस असं, त्यामध्ये 3-4 महिने लुटून गेले. माझी एकदम क्रश शरीर झालं, माझ्या पोटात काही राहीना, मला जेवण देखील जाईना. माझे बाप आला, माझा बाप, आणि माझ्या बापाने माझ्या सासऱ्याला नवऱ्याला बोलून घेतलं. मी एका रूम मध्ये पडलेली होती. माझ्या शेजारच्या रूम मध्ये माझा सासरा आणि माझा बाप माझ्या सासऱ्याला आणि नवऱ्याला सांगतोय, जावई काही विचार करू नका, नसल बरी होत ना सोडून द्या विषय. ऐका, नसल बरी होत ना दादा सोडून द्या विषय. घरी दुसरी पोरगी आहे, उद्याच्या तिच्या नावचं कुंकू लावा आणि तिला हिच्या जागेवर घेऊन या. कोणाला बरं वाटलं. कोणती माता माऊली अशी आहे की जिवंत असताना आपल्याच बापाने आपल्या नवऱ्याला दुसरी पत्नी करून आणून द्यावी, कोणाच कर वाटणार नाही. पण झालं असं, तो दिवस उलटला आणि दुसऱ्या दिवशी कोणीतरी माझ्या दारावरती आलं. त्याने सांगितलं, जा अहो त्या जाते गावच्या डोंगरावरती कोणीतरी साधू महात्मा आहे, तो काहीतरी राख विभूती देतो म्हणे, आणि त्या विभूतीच्या जोरावरती बरेचसे लोक बरे होतात. जा एक दिवस. नवी उमेद आणि मनामध्ये जागली. आणि झालं असं, माझ्या नवऱ्याने आणि सासऱ्याने त्या पोत्यावरती मला ठेवलं, गाडीत कसं बसवलं, आणि आम्ही बैलगाडी करून त्या जाते गावपर्यंत जाऊन पोहोचलो. आणि काही नाही दादा, ते बाबा काहीतरी काम करत होते, त्यांचं काहीतरी झालं, आणि ते तिकडून सगळं विधीपूजा आटपून आले, तिथं बसले, आणि मला त्या बाबा पुढे या माझ्या नवऱ्याने आणि सासऱ्याने ठेवलं. कोणी काही बोलत नव्हतं माझ्यासोबत, काय चाललंय मला काही कळत नव्हतं. पण ज्या वेळेस जनार्दन स्वामी त्या तिकडून आलेत ना, त्याने सांगितलं, धर्रे ही विभूती त्या बाईच्या डोक्याला लाव. माझ्या पतीकडे त्यांनी ते विभूती, नवऱ्याकडे विभूती दिली, ती राख दिली, आणि त्या दिवशी ती राख माझ्या डोक्याला लावली दादा.
त्या दिवसापासून जी माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली, त्या दिवसापासून आजपर्यंत मला एक गोळी देखील माहित नाही दादा. हा, एक गोळी देखील माझ्या जीवनामध्ये मला माहित नाही दादा. काही कर तेवढी राख मला दे रे. माझा दृष्टांत संपलाय दादा. सांगण्याचा परिणाम काय, एवढ्या दिवस चालत असलेलं, एवढ्या दिवस ज्याने दुःख सहन केलं, ते केवळ आणि केवळ एका साधू महापुरुषाचं दर्शन घेतलं, एका संत विभूतीचं दर्शन घेतलं. परिणाम काय झाला, जीवनातले सगळे पाप नाहीसे झाले. देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने. बस मला एवढं सांगायचंय. आणि असे संत महात्मा महापुरुष महाराज, का त्यांच्या जवळ देव असतो, का त्यांच्या जवळ भगवंत देखील त्यांच्या चरणाचं नुसतं दर्शन केलं तरी त्यांचं दर्शनाने आपल्या जीवनातलं पाप नाहीसं होतं. त्यांनी केवळ आणि केवळ मायबाप जीवनामध्ये एकच केलं. काय केलं, सगळ्यांनी हात वरती करा. त्यांनी सगळ्यांनी आयुष्यभर फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन केलं. तेच भगवंताचं नामचिंतन आपण सर्वांनी मोठ्या आदराने, मोठ्या प्रेमाने या ठिकाणी